ओम गौरी देवी नमः. गणपती बाप्पा मोरया. आणि इकडे बघा काय व्ह्यू आहे, एक नंबर. कधी आपण पण येऊ. आणि आम्ही व्ह्यू काय अप्रतिम आहे ना बच्चा, काय अप्रतिम व्ह्यू आहे. म्हणजे भावना वहिनीनो काय व्ह्यू आहे, अप्रतिम व्ह्यू आहे. नहीं लगे नहीं लगे. आणि आपला वॉटरफॉल. चला सगळ्यांचा फोटोशूट करून झालंय. आपल्या व्हिडिओचा टायटल आठवण ना, गेट अँड्रेस पिकनिक. म्हणजे माझ्यासोबत नागडे. गुड मॉर्निंग बाईक साहेब, गुड मॉर्निंग भावांना आणि बहिणीनं. तर आज आपण चाललोय कर्जतला भावासोबत. त्याच्या ऑफिसचे सगळे मित्र आणि कलिग्स आहेत, तर त्यांच्यासोबत आपण चाललोय. आणि बघूया कसं दिवस जातोय आणि काय जातोय. 1-1.5 दिवसाचा ट्रिप आहे. आणि तो खूप बोलत होतो की चांगलं वाटणार, एन्जॉय होणार, मजा येणार. आणि खूप महिन्यांनी बोलत होतो, खूप महिन्यांनी पाठी लागला होता की मी 2-3 वेळा गेलोय इकडे, म्हणजे 4-5 वेळा गेलोय, खूप मजा केल्यात, खूप एन्जॉय केलंय. तर तू पण चल सोबत, तू पण बघून की किती एन्जॉय होते. बोलला जर एन्जॉय नाही झालं तर पैसे परत पाहिजे आणि शिवी ऐकणारच आहे तू. तर तू बोलला चल. तर आता चला रेडी होऊ, आपण ड्रेसिंग मारू आणि निघूया. तर हे बघा बाईक कसं दिसतोय मला कमेंट करून सांगा जर जमलं तर. आणि कसं वाटतंय मग त्या सांगा मला भावांना आणि बहिणींना. तर हा मी ग्रे लायनर टाकल्यात मध्ये स्वेटरचं, आणि हे क्रिस्टियनचा लॉक टाकेल लुक, आणि फोटो चांगला येईल. आणि हा आपला स्वीट रोज पिंकवाला गोल्डन वॉच कॅशोचा, आणि ब्लॅक शर्ट जो की जॅकेटसारखा पण आपण वापरू शकतो. आणि खालती आहे ग्रे फॉर्मल पॅन्ट, कारण की हे लुक चांगलं दिसतोय, तर लुक चांगलं दिसायला. आणि विचार करतो की इयरिंग घालू म्हणून, की आता सध्या ती कन्फ्युजनमध्ये आहे. तर थांबलोय मी. इयरिंग्स घालू शकतो पण रिंग्स नाही घालू शकत, कारण की लॉंग ड्राईव्ह करायचा ना, तर हात गार पडणार. तर रिंग्स अजून थंडी झाले की वाट लागणार, म्हणून नाही घातलंय. लुक्स कसं वाटतं त्याचं मला सांगा. मी रेडी झालो, भाव अजून झोपतोच आहे, त्याला उठवलंय मी. तर वाजले 6:30 वाजताचा कॉल टाईम होता आमचा. 6 वाजता निघायचं होतं. 12 वाजताचं लॉग इन आहे तिकडे समोर. आणि इकडून कर्जत आहे कमीत कमी 3.5 ते 4 तास आहे. तर बघूया कसं होतंय, काय होतंय. तेव्हापर्यंत तुम्ही माझ्यासोबत राहा, ब्लॉगवरती बनून राहा. आपण बघूया कसं होतं, काय होतंय ते. चला भेटूया. तर माझ्याकडे 2 इयरिंगचे ऑप्शन्स होते, एक गोल्डनवाला आणि एक सिल्वरवाला. तर मी बोललो की गोल्डनचा घालूया, कारण की लुक हा चांगला आहे. आणि दुसरा जो लुक घेतलाय ना, दुसरी जी ड्रेसिंग घेतली त्याच्यावरती सिल्वर इयरिंग चांगले जाणार, म्हणून हा आता घातलाय. आता बघूया किती वाजतापर्यंत निघतोय आपण आणि काय होतंय. कारण की माझं गोप्रोचं मेमरी कार्ड करप्ट झालं आणि एक्स्ट्रा मेमरी कार्ड नाही माझ्याकडे. आणि सगळं फोनवरूनच लॉक करावं लागेल. आणि मला फोनवरती आपल्याला कॉलिंग आणि चॅटिंग पण आहे, तर कसं मी मॅनेज करतो सगळं ते बघावं लागेल आपल्याला. आणि आपलं पोर्टेबलही खराब झालं आहे, तेही बघावं लागेल काय होतंय, कसं होतंय. चला तेव्हापर्यंत तुम्ही बनून राहा ब्लॉगवरती. तुम्हाला दर मिनटाचं अपडेट भेटत राहणार. तेव्हापर्यंत भेटूया. तर 7 वाजले, भाव आला खाली. आणि साला जेवढं ट्रिपला जायचं असतं ना, एक चांगलं झालं मी जेवढं डिसिजन घेतो चांगलंच घेतो. 2 हेल्मेट घेऊन ठेवलेले, तर आता 2 हेल्मेट घेऊन जायला लागेल. बॅग आहे, माझं बॅग आहे, भावाचा बॅग आहे. आता बघूया कसं सगळं अरेंज होतोय आणि किती वाजता निघतोय. 7 वाजले, आपल्याला 11 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे. गाडी उडवायला लागेल. तर भावांना ऑल साईड जायला बर्गमॅन घेऊन चाललो आम्ही. 2 हेल्मेट आपलं. चला निघूया, रस्त्यावर भेटूया. काय नाश्ता केलं तिकडे, ब्लॉग आपण कंटिन्यू करू. आता इयरिंग काढावं लागेल असं वाटतं, कारण की हेल्मेट थोडं टाईट आहे ना, घट्ट आहे, तर कान दुखणार मग सर. आणि सर्वात इम्पॉर्टंट आहे केसांसाठी प्रोटेक्शन लावायचं आणि मग हेल्मेट घालायचं. ऑलसाईट निघूया. तर भावांना आणि बहिणींना आम्ही जेव्हा पण निघायचो ट्रेकवरती, मी आणि कोण जाईल, तर आम्ही देवाचं नाव घेऊन निघायचो. तर आत्ताही आम्ही निघालोय, तर देवाचं नावच घेऊन घ्या. ओम गौरी देवी नमः. गणपती बाप्पा मोरया.
ओस, अरे भाई क्या खतरनाक। सुबह 8 बजे ओस भिवंडी हाईवे पे। हाँ की यार, बहुत ठंडा है, वही तो बोल रहा हूँ, वही हाईवे पे इतना ठंडा है और ये ओस और दूसरा है भाई, कर्जत पे क्या हालत होता। तर भावांना बहिणींनो आणि बायको आता जस्ट आम्ही टच करून आलो ऍक्सिडेंटला. तर चांगलं झालं, ब्लॉगचं राईडचं सुरुवात आपण देवाचं नावाने घेतलं होतं म्हणून वाचलो, तुमचं नावाने घेतलं होतं म्हणून वाचलो. जस्ट असं आता गाडी आहे आणि इकडे घेतलं होतं पण जस्ट झालं वाचलो. नागेलवाडी पिऊन झालं, आता ब्रिज चालवते आणि आता चालवतो, आता 3 किलोमीटर गेलो. आता सनी चालवते 54 मी चालवते. आधी असतं तर प्रमाणला द्यायचं मला एवढं काय रेडबुल सारखं आहे सर. चांगला मिसल चांगला आहे. खाऊन घेऊ मग भेटू. चाय सुद्धा चांगली आहे, चव चांगलं, टेस्ट चांगलं, सहल एक नंबर होती. फक्त मी वाटाणा खातोय ते बघितलं बायकोनी तर लय शिवाय घालणार, कारण की घरी नाट्य करतोय इकडे खातोय. आता नाश्ता झालाय, भाऊ गेलाय त्यांचा मित्रांसोबत आणि कलिग सोबत. मी त्याचा एक सराला घेऊन चाललोय, फार्म हाऊसला भेटू आपण. मग ड्राईव्ह करताना व्हिडिओ ब्लॉग नाही करणार आणि जवळच आहे, आता लागते ना 5 मिनिटाचं जवळ आहे. आम्ही 10:30लाच पोहोचलो होतो, म्हणजे 6:36चं टायमिंग दिलं होतं, गुगल बोलत होता, पण आम्ही लगेच पोहोचलो, त्याचा पहिलेच पोहोचलो. रिसॉर्टला पोहोचून तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, तिकडचं दृश्य दाखवतो तुम्हाला. भावानं थोडं ऑफरोडिंग चालू आहे, पण बघून घेऊ आपण. बाकी हायवेला रोड एक नंबर भेटलेला, पण इकडे थोडं ऑफरोडिंग आणि ते डोंगर भावांनो बहिणींनो, बायको व्ह्यू बघा, काय व्ह्यू आहे, एक नंबर. कधी आपण पण येऊ भुईपुरी फार्म हाऊस. खालती आपल्या रूम समोरच पूल आहे, फुल्ली गाणे वाणे चालू आहे, एन्जॉय करूया आपण. Ratoncito le gusta danza cuando estudio en la escuela. Pajarito se cubre botín cuando visita a su abuela. Si necesita una amiga, debe hablar con ratoncito. Si quieres ser mi amante, debe ser alta y de... टोटल 3 रूम आहेत. हा एक आहे, याच्या बाजूला दुसरा आहे आणि त्याच्या बाजूला तिसरा आहे, आणि आपल्याकडे वरती टेरेस पण आहे. Lunes, martes, ratones, space. Miércoles, jueves. आता रूम वरती आलोय तर आपण चेंज करून घेऊ, कारण की सर्व लोक कुठे जायचं आहे, आपण जाऊ. कपडे चेंज करून भेटतो तुम्हाला लगेच. आता आशिष सर गेलाय, भाऊ गेलाय, एन्जॉय करतोय, कारण की त्याचे आहेत ना क्लास, त्याच्या ऑफिसचे सगळे लोक आहेत, त्याचे बॅचमेट्स आहेत, तर त्याला त्याचे एम्प्लॉईज आहेत, तर त्याला एन्जॉय वाटणार, त्याला चांगलं वाटणार, त्याला आनंद होणार. पण मला एवढं काय वाटत नाही, ते लोक क्रिकेट खेळतात, जे मी नाही खेळत, मी बोर होणार. आता स्विमिंग करायला जाणार तर काय उपयोग पण नाही, म्हणून मी स्विमिंगला पण नाही जाणार. आता काय करणार तेच आठवण नाही, काय करू ते पण समजत नाही. तर त्याच्या अवधी मी कपडे बदलून बसतो आणि बघतो काय होतं.
आणि एक शॉर्ट झालाय, दाखवतो तुम्हाला. एक शॉर्ट झालाय, पॅन्टचं हुक आहे ना जिथचं ते तुटलंय, तर हे पॅन्ट निघत नाही खाली. म्हणजे मला वॉशरूम जायचं होतं तरीही नाही निघत होतं. तर चांगलं की थोडी लूज पॅन्ट तर डायरेक्ट घसरून काढू शकतो मी. घसरून काढतो आणि चेंज करून भेटूया. तर ते बघा माझं सामान तिकडे गोडा करून लावले. हे लोकांनी असंच पसार करून टाकलंय. अरे मी माझं प्रॉपर लावलंय. माझं स्टँड तिकडे, हे तिकडे, हेल्मेट तिकडे. आणि मी चेंज करून हे सुद्धा घेतलंय, शॉर्ट्स टाकलंय, हे नायलॉन तर घातलंय रिसॉर्टचा. आणि आपला हा वॉच, वॉटरप्रूफ वॉच. बघू इच्छा नाही होत क्रिकेट खेळता मी बोर होणार आहे. त्याच्या बाबजी मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो आणि एडिट करतो. एडिट करायचं काम करतो. एक शॉर्ट्स घ्यायचे, शॉर्ट्स घेऊन घ्यायचं. खूप काही गोष्ट विसरलोय घ्यायचं. त्याच्यात सर्वात मेन जे आहे टूथब्रश आहे, टूथपेस्ट आहे, शॅम्पू आहे, कंडिशनर आहे, फेसवॉश आहे, खूप काय. आणि आम्ही हे ड्रिंक्स घेतलेले ते खूप काय आहे ते विसरलोय. इकडे येऊन आणि फेसवॉश आहे मेन तर. फेसवॉश आणि केसांसाठी शॅम्पू आणि कंडिशनर. केसांची जी अवस्था होणार आहे ना बाबा, कशी मेंटेन करणार आहे 2 दिवस इकडे मलाच माहित आहे. मी म्हणजे स्वतःची कंपनी खूप एन्जॉय करतो, पण बायकोला खूप मिस करतो यार. बायको असली असते ना, आतंक मचवलं असतं फुल रोडवरती. आतंक व्लॉग काय बनलं असतं ना. जेवढे कपलचे व्हिडिओ व्हायरल नव्हते ना, म्हणजे ते व्लॉग्स वाले, तेवढे आमचे व्हायरल झाले असते. इकडे जो व्ह्यू आहे, बाहेरचा रूम आहे, हा पूल आहे. इकडे जर बायको सोबत आलो असतं तर काय एन्जॉय केलं असतं, काय आठवण बनवली असतं, काय मस्ती केली असती. तेव्हा एनर्जी वेगळी असते. यांच्यासोबत काय म्हणजे ही लोक क्रिकेट खेळतात, मी क्रिकेट नाही खेळत. हे लोक ड्रिंक करणार, मी ड्रिंक नाही करत. तर आपण हे ज्यूस घेऊन आलो. आणि पूल आहे, पूल मध्ये विजायचं आहे. बघूया, 1-2 स्लोमो पण घ्यायचे बघूया. आणि 2-3 रूम टूर आहेत, ते पण बघूया. जर भेटलं तर जातो मी, रूम टूर दाखवतो. आणि ते गच्ची आहे आपल्याकडे, ते गच्ची पण दाखवतो तुम्हाला. हा दुसरा रूम आहे आणि हा तिसरा रूम आहे आपला. गाणी आणि वाचतायत. वरचा डिझाईन बघा. हा व्ह्यू काय अप्रतिम आहे ना बच्चा, काय अप्रतिम व्ह्यू आहे. म्हणजे भावना वहिनीनो, काय व्ह्यू आहे, अप्रतिम व्ह्यू आहे. बायको सोबत असली असते ना, आत्तम मचवलं असतं. काय आनंद घेतला असतं, काय मजे गेले असते. आणि तेव्हा तिकडे एक बघा काय गच्ची सारखं आहे, एक नंबर सगळं अप्रतिम वाटतंय. पण एन्जॉय करायला भेटत नाही, इच्छा होत नाही. बायकोशिवाय काय पण इच्छा येत नाही होत. मी माहित आहे खूप बायको करून बोर करतो तुमच्या सगळ्यांना, पण तुमच्या सर्वांसाठी आहेच, पण बायकोसाठी जास्ती आहे ब्लॉग. समोर वॉटरफॉल आहे, दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेराने. तेव्हा लक्षात देऊन बघणार ना आपण, तर वॉटरफॉल आहे तिकडे. आणि सुकलंय ते, आता पावसाळ्यात परत पडणार. आम्ही लोक इकडे कमीत कमी 22 ते 25 लोक आहेत. पण खूप कंटाळा येतो, खूप बोर वाटतंय तुमच्याशिवाय बायको. म्हणजे तुम्ही असलं की खूप एन्जॉय करायला असतं. 22-25 लोक तरी पण मला एकटं वाटतंय, किती बोर होतंय मला.
काय एन्जॉय नाही करत आहे, फक्त तुम्ही बोलतात म्हणून, तुम्ही सांगता, तुम्ही हुकूम देता म्हणून ऐकतो करतो, पण काय इच्छा होत नाही तुमच्याशिवाय. काही एन्जॉय करायला मनच नाही होत, काय वाटतच नाही एन्जॉय करू की काय करू म्हणून. आता 2 वाजले, जेवायचं वेळ झाले, तर जेवायला चाललंय. ये क्या है, लेकिन बांगडा आहे ना. बघा मी बांगडा जेवत नाही, हा बोलतोय टेस्ट करायला, फक्त प्रॉन्स खातो. पण आता बघूया कसं आहे ते. छोटासा घेणार बाईट, आवडला तर ठीक आहे. तसं पण हा रस्सा आहे ना, ते लोकांनी चिकन मच्छी सारखंच बनवलंय. 15 ते 18 वर्षानंतर खातोय मी मच्छी. तुमच्या हाताने जेवायचं होतं. ठीक आहे, आवडलंय ना एवढं, ठीक आहे. सगळ्यांचं जेवण झालं, मग ते लोक गुलाबजामुन काढतात. मी बोललं जाऊ दे आता, कशासाठी गुलाबजामुन खायचं. तसंच हेवी झालंय. आणि ते लोकांनी चिकनचा जो रस्सा बनवला होता, आमटी बनवली होती, ते मला वाटते मच्छीची आमटी होती असं वाटते. कारण की आपण मच्छीसाठी जी आमटी बनवतो तशीच चव येतात. आणि सेम तसंच वाटत होतं की आपण वरण भात खातो ना, सेम तसंच वाटत होतं. एवढं म्हणजे बरोबर होतं, तिखट बरोबर होतं, जसं अपेक्षित होतं तसंच होतं. मच्छी मी खाल्ली 15-20 वर्षानंतर, 15-20 वर्षानंतर खाल्ले. ते पण भावाने फोर्स केलं, मला खायचं नव्हतं. टेस्ट केलं मी, पण मला खायचं तर बायकोच्या हातानेच खायचं. सुरुवात करायची त्यांच्या हातानेच की मच्छी खायची. मला मच्छी सोडले किती वर्ष झाले, मी नाही खात. ते भरवणार त्यांच्या हाताने, तेव्हाच खाणार आहे. चांगले होते, पण मला खारट वाटली थोडी मच्छी आणि एवढं काही आवडले नाही. जे आहे ते बायकोच्या हातानेच खायचे, म्हणून मी जास्ती काही केलं नाही आणि म्हणून थांबलो मी. आता बघू काय होतंय. 2:30 वाजले, आपण सगळ्यांचं जेवण झालंय. आता पियायचं अजून आहे, बसायचं आहे. म्हणजे मी तर पित नाही, पण हे लोक सगळे पित आहेत. तर स्टाफ आहे त्याचे तर मी दाखवू शकत नाही एवढं, म्हणून मी आणि माझा भाऊच आम्ही व्हिडिओमध्ये आणि फोटोजमध्ये एवढं दिसत आहे. जेवण चांगलं होतं, प्रॉपर्टी चांगली आहे, एरिया चांगलं आहे. आणि स्टेशनवरून जर आलो आपण तर जवळच आहे, जास्ती लांब नाही आहे. आणि प्रॉपर्टी चांगली आहे, प्राइस चांगलं आहे. जर आपण फॅमिली सोबत यायचा विचार करत असेल तर येऊ शकता. आणि जर मित्रांसोबत यायचा विचार करत असेल किंवा कपल्स यायचा विचार करत असेल तर तरीही येऊ शकता. एवढं चांगली प्रॉपर्टी आहे आणि चांगलं सगळं आहे. जेवण चांगलं आहे, माणसं चांगली इकडची. आणि आजूबाजूचा जो एन्व्हायरमेंट आहे, जो वातावरण आहे, 1 नंबर उत्तम आहे, अतिउत्तम आहे. आणि जो व्ह्यू आहे, आणि पाठी वॉटरफॉल पण आहे. जर आपण पावसाळ्यात आलो तर आपल्याला वॉटरफॉल पण भेटेल. पूल पण चांगलंच आहे, जास्ती काही एवढं काही प्रॉब्लेम नाही. प्रॉपर्टी चांगली आहे, सगळंच चांगलं आहे. पण मला एन्जॉय करायला भेटत नाही, म्हणजे एन्जॉय करायची इच्छा होतच नाही. कारण की तुम्ही नाही तिकडे, बायको तुम्ही असले असतं ना, की तुम्हाला माहिती आहे मी कशी आग लावली असतं, कसे मस्ती केलं असतं, कसं नाचलं असतं, धिंगाणे घातले असतं आपण बच्चा. खूप मिस करतोय तुम्हाला. बघूया, अजून पूर्ण दिवस आहे, उद्याची सकाळ. मग उद्या दुपारी निघायचं इकडून, म्हणजे 1.5 दिवसचा प्लॅन आहे. बघूया. नहीं लगे अँगल गेला ते. टेबल टेनिस पण आहे इकडे. हॅपी न्यू इयर 2026. न्यू इयर पण तुमच्यासोबत साजरं करायचं होतं, पण काय करू, काय बोलू. आता सीन कसं आहे ना, की पाणी खूप कमी आहे स्विमिंग पूल मध्ये. आणि मी जसं डायव्ह मारलं ना, तुम्ही जो फर्स्ट व्हिडिओ पाहिला त्याच्यात मी डायव्ह मारलो तर डायरेक्ट माझा गुडघा घासला. एवढं पाणी कमी आहे, म्हणजे आहे एवढं पण कमी आहे. आणि डेन्सिटी कमी आहे ना, म्हणजे डायरेक्ट गुडघ्या घसला माझ्या. आणि दुसऱ्यांदा मी जेव्हा मारलं ना, तेव्हा गुडघ्यासोबत माझा खालचा पायचं तर सोललंय, नाही घासलाय. आणि सगळ्यांना लागतोय, ते पूल खालतून लागतंय. आणि मला वाटत होतं आज काही ना काहीतरी लागणारच आहे. सकाळी ऍक्सिडेंट होता वाचलो, देवाचं नाव आणि माझी बायकोचं नाव घेऊन निघालो होतो म्हणून वाचलो. आणि हे बघा, हे पाय बघा,
हे इकडे ना हे 3 लाईन आले म्हणजे काप सारखे झाले, पण काप लागलं नाही, ते वाचलो नाही. पूलमध्येच झालं असं चढताना काहीतरी काप आणि जाड काय झालंय, जेव्हा बाहेर असं असं कापून बघलं तर म्हणजे थोडं रक्त दिसत होता, पण मी थांबवलं तिकडेच, मी बंद केलं आणि मग बंदच झालं. कुठला असा क्षण नाही की तुम्हाला आठवण नाही करत आहे, की तुम्हाला मिस नाही करत आहे. हे बघा, झुला बघून ही तुमची आठवण येत आहे. आठवण आहे का आपण गेलेलो आणि आपण दोघं सोबत झुलत होतो झुल्यावरती, काय आठवण होती ते. सगळं मिस करतोय यार, सगळं मिस करतोय. हम्म, 5:20 झालेत. नाश्ता करायला चाललो आम्ही. पूलमध्ये खेळलो, टेबल पूल खेळलं, आर्चरी, झुला सगळं खेळलं. मग रूम मध्ये आराम, रील्स पाहिलेत. हे लोक बाहेर होते, मी आतमध्ये होतो. फोन चार्ज केलं थोडंफार, जास्ती नाही, आणि नाश्ता करून मग परत रूम मध्ये. लाईट गेली, फोन चार्जिंग करायला पूर्ण भेटला नाही. हे बघा ना काय व्ह्यू आहे, या व्ह्यू सोबत नाश्ता काय अप्रतिम वाटतो. आता बॅटरी 40% उरले आणि लाईट गेली, कधी येणार काय माहित नाही. आणि व्लॉग बनवायचा अजून, बघूया काय होतंय ते. नाश्ता झाला आपल्याला, 5:30 झाले. ऐकवत आहे एक रिक्वेस्ट आहे, पूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही, तुम्हाला समजणार. येते मिस करतोय आता. एक एक क्षणात, एक एक मिनिटात, एक एक सेकंड मध्ये, एक एक पल मध्ये, एक एक श्वास मध्ये, एक एक वेळामध्ये, एक एक क्षणामध्ये मी तुम्हाला आठवण करतोय. आत्ताच नाही, मी दरवेळी, दर रोज, दर मिनिटात, दर सेकंड, दर श्वासात जेवढं माझं हृदय धडकत नसेल तेवढं वेळ मी तुम्हाला आठवण करतो. चालू झाली भावांनो, बहिणींनो, बायको. 6:30 वाजलेत. 2 रिओ काढलेत, अजून पोरं आलेत आणि लाइटिंग चालू झाली आणि वॉटरफॉल चालू केलाय. लाइटिंग एक नंबर. आणि आपला वॉटरफॉल आणि हे गार पाणी, एकदम थंड पाणी. इकडे आपलं नॉर्मल पाणी, पण हा वाला थंड पाणी आहे, एकदम थंड वाजतं. तिकडे आलो, नाही जमलं, मग इकडे फोन आलो, 2 राऊंड मारून आलो, मग अंगात गरमी आली. खूप थंडी वाजते, खूप थंडी वाजते. पाणी गार झालंय. 7:30 झाले. हे लय थंडी वाजते, एकदम 7:40 झाले. एकदम कुडकुडी थंडी वाजते आणि बोचीच कोलिंबी झालंय. अवस्था सगळ्यांची अवस्था ही चालू. म्हणजे जे लोक पित आहेत त्यांचं तर अंगात गरम आहे, जे नाही पितात, मी आणि माझा भाऊ, खूप थंडी वाजते आम्हाला, खूप थंडी वाजते. खूप करकर वाजतं. आता असं वाटतं की हा गिझर चालू करून याच्यात आंघोळ करून घेऊ. मग कसं आहे की हरामी लोक परत घेऊन जाणार. 7:40 झाले, 8-9 वाजता जेवण होणार. मग जेवणानंतर परत जाणार लोक पूलमध्ये. मग ते पूलमध्ये एकदा गेलो ना शेवटला, मग मी आंघोळ करून झोपून जाईल. कारण की लोक रात्रीभर बसून खेळणार आहे, पत्त्यावरती खेळणार, मस्ती घेणार. मला बसायचं ना, मला झोपायचं आहे. मला माझं टाइम टेबल फॉलो करायचं आहे. मी 12-12:30 झोपतो, ते फॉलो करायचं आहे. चांगलं झोपून घेतो मी. सकाळी पाहिजे तर लवकर उठतो आणि लवकर आंघोळ करतो स्विमिंग पूल मध्ये, व्लॉग मध्ये घेतो. चला भेटूया, त्यापर्यंत बघूया काय काय होतोय. बनून राहा व्लॉग वरती. बाय बाय. कसं पण कॉन्टेंट क्रिएटरला किती मेहनत करावं लागतं, तसं पण मी एवढं मोठ्या प्रमाणे नाही करत आहे. म्हणजे एवढी मेहनत नाही घेता तरी फोन चार्जिंगला लावला तर परत 40% होता, 60% झाले, काढले. तेव्हा आंघोळ करायचं आठवण आलं, कारण की खूप थंडी वाजते. आणि आपल्याकडे गिझर पण आहे, गरम पाणीचं पण आहे. तर आपण बघूया, गरम पाणी येतं तर आंघोळ करून घेऊ, चेंज करून बसूया. जर वाटलं तर रात्री परत जाऊ पूलमध्ये. तसं 8:30 झाले, तर जेवायचं वेळ पण झालं, तर कपडे बदलावच लागेल. नाही बदललं तरी पण चालेल, पण खूप थंडी वाजते. ते कपडे बदलून घेतो आणि जेवायला जातो. आंघोळ करून घेऊ पहिले तर.
आणि फोन बघा आता वॉशरूम मध्ये डायरेक्ट ठेवावा लागतो, कारण की आपण ट्रायपॉड आणणार कुठे, ठेवणार कुठे बघा तुम्ही. पात्र तर आपण शॉवरच्या पहिले जरा पाणी चेक करून घेऊ येतोय की नाही. काय शॉवर चालू पाणी करून गिझर चालू रोटेट करत होतो, बोल पण करायचं. गिझर गरम होतं तेव्हापर्यंत आपण कपडे काढून घेऊ. परत जायचं पण असेल किंवा सकाळी तर आंघोळ करूनच निघायचंय. एक पूल मध्ये आउट. मी खूप काय विसरलोय. पहिले तर पिशवी काही खूप पण काय आला रोटेशन पहिल्यांदा नल पाठी आजचा शॉवर घालून गरम पाणी एक नंबर वाटतंय. आणि हे बघा हे काहीतरी रोटेशन वाला बटन आहे नल साठी. खूप चांगलं वाटतंय आता, चांगलं वाटतं, अप्रतिम वाटतंय. फक्त शॅम्पू आणलं असताना तर केस एक नंबर बसवलं असतं. ऐकले मॅडॅरिमॅक्सचं साबण पडलंय माहिती ना, त्याच्याने केस धुवू शकतो की नाही. वॉटर वॉश करून घेऊ, घरी जाऊन आपण मग शॅम्पूने वॉश करू आणि कंडिशनर धुऊ, कारण की केसांची अवस्था होणार आहे राईडमुळे पण आणि पूलच्या पाण्यामुळे पण. मी आंघोळ करून घेतो आणि मग भेटतो. काय नाही, साधं शॉर्ट्स आणि अंडरवेअर घालणार आहे. वरती काहीतरी मी घालून आलेलो तो स्किनर स्वेटर घालणार आहे. बघूया, थांबा ब्लॉग वरतीच आपण दाखवू सगळ्या. कसं सांगू तुम्हाला, कसं हे अनुभव सांगू, कसं तुम्हाला दाखवू की किती छान वाटतंय गरम पाणीमध्ये आंघोळ करायचं. असं वाटतं की इकडे जाऊ, बाहेर जाऊच नाही. एवढं अप्रतिम आहे, एवढं छान वाटतंय. आणि बघा मी कधीपासून मला वाटतं 10-15 मिनिटं मला झाले तिने आंघोळ करते. एवढं मिरर पूर्ण फॉग झाले आणि एवढी सवय झाली ना वॉटरप्रूफ वॉच सोबत आंघोळ करायची. वॉच करूनच आंघोळ करत होतो, सवयीच घालून राहतो म्हणून मी सवय झाली. अजून 10-15 मिनिटं आंघोळ करतो, चांगल्या प्रमाणे कासून घेतो आणि मग जातो बाहेर, आपण चेंज करतो. जाणं एक झालं, फायनली झालं. 35-40 मिनिट्स घेतले मी आंघोळ करायला, पण झालं. तर मग आपल्या आंघोळ करून झालंय आणि आपण किती वाजता बाहेर आलो बघा, 9:04. आपण कदाचित 8-8:30 गेलेलो. तर बघा आपण हे आणि खालती शॉर्ट्स घातलंय, वरती आपण तिचं सकाळचं लायनर घालणार आहे स्वेटरवालं ग्रेवालं, आणि टी शर्ट घालूया नंतर नाही बोल, कारण की तो लायनर छोटा आहे ना. बघूया काय करू. तुम्हाला सर्वांना हे बोलायचं विसरलं की होटावरती जे व्हाईट व्हाईट दिसतं ना ते घाण नाही, थुकी नाही, ते होट फाटलंय ना, तर मी क्रीम लावतो, ते क्रीम तिकडे चिपकून गेली. म्हणजे मी काढू शकतो पण नाही काढत, कारण की होट ते फाटलंय ना तर लय त्रास देतो, म्हणून ते तसं ठेवलंय मी. आणि आता सध्या 9:15 झालेत. मी आंघोळ करून चेंज करून बसलोय आणि ते लोक नाचतात अजूनही, त्यांचा कार्यक्रम चालू आहे. आपण जाऊ जेवायला 9:30-10 पर्यंत जेवायला बोलवणार. ते लोक बोलवले की आपण कपडे घालून शर्ट घालून जाऊया, सकाळचं शर्ट घालून, कारण की मी रात्रीसाठी काही आणलंच नाही. मी एवढं घाईमध्ये आलो आणि काय म्हणजे अर्ध प्लॅनिंग केलं, अर्ध नाही केलं. त्याच्यात मी काय काय विसरलो, कंगी पण विसरले. पुढे चालू. काय ना काहीतरी सीन होतच आहे. मला वाटलंच होतं की आता कसं आहे की मित्र गेलेलं ग्रुप बॉटल आणायला अजून, आणि ते लोकांनी गाडी बंद केली. फुल टाईट आहे तर कोणाला आठवणच नाही कसं करायचं काय करायचं. तर भावानं बहिणीनं बायको जबरदस्ती ओढून ऐकवून घेऊन गेले भावाचे सर आणि मित्र कलिग सगळे,
की चल चल नाचायला चल तर गेलो. आणि म्हणजे कोल्ड सॉफ्ट ड्रिंकच आहे ते, माहिती ड्रिंक्स नाही करत आहे, सॉफ्ट ड्रिंक पिया नाचतोय. आणि आता 10 वाजायला आलेत बघ, तर त्याने 10 वाजायला गेले आणि जेवणाचं सुरुवात झाली. तर हा शेवटचा सॉन्ग आहे, याच्यानंतर जेवायला जायचं, जेवायला भेटू. जा तू मार्को. नाही 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 लोड्या, नाही 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 हो गया ना भी खाना खाना है यार, तुम लोग क्या नाश्ते रहे तो बहुत सारे आले बोलून. एक्झॅक्ट 10 वाजले आणि 10 वाजायला जेवायला चाललो आम्ही. गाणे आमचे संपलेत, सगळ्यांचा फायर झाले, घेऊया. तर सुक्क चिकन अप्रतिम होतं, पण जे दुपारचंच रस्ता होतं चिकनचं. आणि बाकी तर काय, दुपारी मी गुलाबजामुन नाही खाल्लं, पण आता जिलेबी खाल्ले तर ते चांगले वाटलं. आणि 10:30 वाजले, 10:30 पर्यंत आम्ही सगळ्यांनी आपटून घेतलंय. आणि डोळं बघा कसं झालंय, फुल नशेमध्ये असं वाटतं, पण नशा नाही केलाय, कुठलाच नशा नाही केलाय. झोप खूप आली, बघतो झोपायला जातो मी, कारण की माझं 12-12:30चा टायमिंग असतो ना, तर झोप खूप आली. झोपून घेतो, सकाळी उठायचंय, आंघोळ करायची, बॅग भरायची आणि मग निघायचं पण आपल्याला. रात्री काय होतोय 12-1 पर्यंत मी ते दाखवतो ब्लॉग मध्ये, आणि डायरेक्ट उद्याच संपणार, म्हणजे पार्ट 1 पार्ट 2 मध्ये येणार ब्लॉग. गुड मॉर्निंग भावांना बहिणींनो, बायको साहेब. सकाळचे 7:30 वाजलेत. मी 11-11:30 झोपायला गेलेलो आणि भाऊ पण सोबतच आला. मग भाऊ पण झोपला, तर आम्ही दोघं झोपलो. ते सगळे झोपलेत. माझे सकाळचं उठायचं टायमिंगच आहे ना, 7:30-7 वाजता. तर उठलो मी, आणि बाहेर खूप गार आहे. धूर दिसत नाही, एवढं फॉग दिसत नाही खालती, पण ठीक आहे, थंड लागतं एकदम. वॉशरूम जाऊन येतो, तोंडून धुवून घेतो. कोलगेट आणलं नाही यार, मग तो कोणाकडे असलं तर असंच पाण्याने कोगरा करून घेतो, तोंड साफ करून घेतो, कुल्ला करून घेतो तोंडात. वॉशरूम जाऊन येतो. नाश्ता पण काय माहित तर किती वाजता होणार आहे, कारण की काल झालेलं ते सकाळी 10 वाजता झालेलं, आणि आपला 11 वाजता चेकआउट येतं, 10 वाजताच होणार कदाचित. वॉशरूम जाऊन येतो, थोडं रील पाहतो, स्टोरीज टाकतो, काही कामं करतो, आणि मग बघूया काय होतंय ते. एकतर एवढं थंड आहे ना सगळं, की कोणी रात्री एसीने लावलाय, फॅन चालू नाही केलाय, आणि विंडो उघडून विंडो उघडला नाही, असं झोपलंय मी. आणि तरी पण अंतर घेऊन झोपलोय, बिछाना घेऊन झोपलोय, तरी हे एवढं गार वाटतंय. काय थंडी वाजते, बापरे काय थंडी वाजते, देवा रे घरी देवी नमा. एवढं थंडी आहे ना, एवढं पाणी थंड आहे की आपलं डगर कसं धुवायचं तेच समजत नाही. म्हणजे थंड पाण्याने कसं धुवायचं. आणि गरम पाणीचं एक शॉर्ट आहे, विचार हा आमचा जो नलका आहे तो चालतच नाही, तर गरम पाण्याने डगर कसं धुवायचं. गरम पाण्याने धुवायचं, थंड पाण्याने धुतलं की मग जीव डायरेक्ट बाहेर येणार. एवढे महागातले आम्ही सॉफ्ट ड्रिंक घेतले, आणि आम्ही कधी पियालो नाही ना, तर आम्हाला चाव माहीत नव्हतं, आणि उगाच घेतलं असं वाटलंय, कारण की आम्हाला आवडलंच नाही. त्याच्यामुळे जे आम्ही तेच घेतलं असतं, आपल्या लोकल ड्रिंक थम्सअप, कोक, ते सर्व तर चांगलं झालं असतं. हे तर आवडलंच नाही, हे थोडंही आवडलं नाही. आम्ही 1-2दा पियालो, म्हणजे 2-3 उघडले होते, पण आवडलंच नाही. थोडं त्याने पियालं, थोडं मीने पियालं, थोडं त्याने पियालं, आणि मग सोडून दिलं. हे आम्ही 5-6 आणलेले, आता हे उरले. आता काय विचार आहे काय माहित नाही. 11 वाजतापर्यंत निघायचं आहे, हे झोपलेत, आणि त्याला मी मग सगळे उठले की मी उठवणार 9-10 वाजता. बघूया, चावून नाही थोडंसं पण नाही. भावाने एक चांगलं केलंय की रात्रीच हे सगळे फ्रीज मधून काढून घेतलं, कारण की खूप गार थंड झालेलं, सकाळी पियायला जमणार नव्हतं. खूप चांगलं केलं त्याने. आणि एकतर इकडचे सगळे चेअर जे लोकांनी कुठे टाकले ते माहित नाही. रात्री आम्ही पूर्ण ते सगळेच होतो, तर चेअर चांगली होती, आणि इकडे बसून काय वाईब येणार होतो. पूर्ण प्लॅनिंग होतं, पण प्लॅनिंग वर पाणी फिरलं त्या लोकांनी. आता बघूया काय होतं. अजून किती वाजलेत? 8 वाजलेत आता.
हे बघा, हे गावात लिहिलंय वरती. टेस्ट गावासारखं जरा पण नाही, किंचित ही टेस्ट नाही गावासारखं, गोवासारखं. कसं ना 8 वाजले आणि कपडे मी इकडेच सुकायला टाकले, तर भावाने ही रात्री इकडेच टाकले. तर आता सीन कसं नाही की 8 वाजले ते लोक सगळे फायर होते, तर कधीपर्यंत उठतात माहित नाही. मला वाटतं उठत 9, 9:30, 10 होणार यांना. आणि एकदा लोक उठले की मग नाश्ता करून डायरेक्ट निघायचंच आपल्याला. तर पूलमध्ये कोण जाणार नाही आणि मला जायची आता इच्छाही नाही आहे, कारण की खूप गार आहे. माझं पूर्ण अंगार पडलंय, म्हणून मी हे डबल कोटिंग आणि बिनी घातलंय, कानटोपी घातले. एवढं गार झालंय आणि बोची आंबट झाली, माझे डगर आंबट झाले. तर आता मी तर पूलमध्ये परत जाऊणार नाहीच आहे. एकदा आपण आजचा दिवस पण एक्सटेंड केलं असतं तर गेलो असतं, पण नाहीच आता. तर 11 पर्यंत नाही, कारण की 10 वाजता जर गेलो तर 11चा चेकआउट आहे आणि मग कपडे कधी सुकणार. आणि कपड्यासाठी मी पिशवी नाही आणली, केसांसाठी कंगी नाही आणली, कंगवा नाही आणली. आता काय बोलायचं, मग काय काय गोष्ट विसरलोय मी. चला तुम्ही थांबा व्लॉगवरती, बघूया अजून काय होतंय ते. आता कसं ना की सकाळी सकाळी तर नाही सुटला, एकदम पहाटे सकाळी नाही सुटला मी. तरी काल आम्ही आलेलो तेव्हा दुपार झालेली येताना, तर तेव्हा सकाळचा व्ह्यू, सकाळचा व्ह्यू बघायला भेटला नव्हतं, म्हणून आत्ता वरती आलोय आणि वरचा व्ह्यू बघायचा आहे. ओस आहे, एवढं नाही आहे, ओस जास्ती नाही, थोडंफार आहे, एवढं नाही. आणि तो वॉटरफॉल सुकलाय ना यार, तो वॉटरफॉल काय दिसतो एक नंबर, खूप छान वाटतं वॉटरफॉल. तेव्हा ओस बघा, तिकडे ओस आहे, इकडे नाही, तिकडे वॉटरफॉलला पण नाही, या पलीकडे पण नाही आणि त्या पलीकडे पण नाही, फक्त तिकडेच आहे समोर. विचार केला तर खालती बसू, पण इकडे वरती आलो तर वरती चेअर टाकून बसतो, नाहीतर खालती जाऊन बसतो, कारण की भाऊ उठणार तर विचारणार. आणि खालती कुत्रा आहे, ते त्यांनी घाण केलंय तिकडे दारासमोरच आणि तोच खाऊन घेतला. आणि मग तू घरात शिरला तर आपल्या बॅगेवर बसलास तर अजून घाण होईल, मग चांगलं वाटतात. आणि सगळं सामान खालतीच पडलंय, माझा नाही भावाचं. ते तलविंदरनी गाणं तर आत्ता काढलंय, पण मी तर क्षणाभर एक श्वासात एक हृदयाचं धडक्यावर मी तुम्हाला आठवण करत राहतो. आता इकडे मी आहे, सकाळचं उभं झालोय मी, इकडे जिन्यावर आलोय, टेरेसवर येऊन बसलोय, ड्रिंक घेतोय. तरी तुमचा विचार, तुमचं असणं मिसिंग करतो, सगळं तुमचंच आहे. तुम्ही असले असतं तर खूप एन्जॉय केलं असतं. सकाळी आपण बसलो असतो, मी तुम्हाला चाय बनवून पाजली असते किंवा चाय घेऊन आलो असतो तुमच्यासाठी, तुमचे पायचे पण दिले असते. काय काय खूप विचार आहे आणि केवढं छान शांत वाटतं, जसं आपल्याला पाहिजे दोघांना तसंच आहे. इकडचं वातावरण तसंच सगळं आहे. खूप मिस करतो यार. सर्वात सॉफ्ट ड्रिंक मध्ये ना फक्त 2च आवडले, एक तर हा रिओ गावावाला आणि एक रेड बुल. हा पण काहीतरी वेगळाच वाटतं, घाण वाटतं, उगाच पैसे वाया गेले तेवढे म्हणून पितोय, फेकू शकत नाही. मला वाटलं तर नाश्ता 10 वाजता चालू ना, पण 8 वाजता तर चालू झालंय. तर बोलवतोय नाश्त्यासाठी आणि अर्धे लोक उठलेत, अर्धे नाही उठलेत. तर जाऊया नाश्ता करूया. आणि हे लोक जाऊन आलेत, अर्धे लोक जाऊन आले तर बोलतात मिसळ पाव आणि भुर्जी पाव आहेत, भुर्जी खाऊया. पण हिंदीमध्ये बोलू की मराठीमध्ये बोलू, म्हणजे डायलॉग तर चांगलाच होणार. आणि जर कोणी रील बनवून टाकलं तर चांगलंच होणार. की हसायचा प्रयत्न करतो पण हसू येत नाही, फोटोमध्ये पण हसायचा प्रयत्न करतो हसू येत नाही. एवढं मस्त फालतूगिरी चालू होती तरी हसू येत नाही. तुम्ही नाही तर हसायची इच्छाही होत नाही, चेहऱ्यावरती ग्लोही नाही वाटत. फोटोसाठी खूप हसायचा प्रयत्न केला पण तो फोटोमध्ये दिसून येतं की खोटं असतं. म्हणून मी जेव्हा आनंदित असतो, जेव्हा तुमच्यासोबत असतो, जेव्हा तुम्ही माझ्याकडे असताना किंवा किती हसून मी फोटो काढतो, किती मस्तीमध्ये असतो, किती आनंदित असतो, तुम्ही नाही तर काहीच इच्छा होत नाही. वाजलेत 9-10, जातो, जाऊन येतो, नाश्ता करून येतो, कारण की भाऊ उठला नसेल त्याला वेळ लागेल. मी नाश्ता करून घेतो आणि मग चेंज करून घेतो आणि निघूया थोड्या वेळात. 11 वाजताच चेकआउट आहे, बघूया कधीपर्यंत लोक निघतायत. नींद खुल जाती थी.
एक तो रात भर तड़पड़ रहा था मैं, मुझे नींद ही नहीं आ रहा मेरे को। क्या बता, कभी ठंडी लग रहा है कभी गर्मी लग रहा है। रात को शर्ट पहन लिया, स्वेटर निकाल दिया, स्वेट पहन लिया, स्वेटर निकाल दिया, फिर बाहर घूम के आया, फिर थोड़ा ठंडा हो, फिर सो गया, फिर ठंडी लगने लग गया, फिर शर्ट पहन लिया। तर मी बुर्जी घेतो, भाऊ मिस्टल घेतो कदाचित। 9:30ला जेवायला गेले, 10 वाजता जेवण झाले, आता निघायचं 11 वाजतापर्यंत। बॅग पॅक करूया आणि बघूया कुठे जाते, काय करते। झालं चेंज करू, 2 जोडी कपडे आणलेले, ते तर घालायला भेटले नाही, दुसरी ड्रेसिंग मारायला भेटलीच नाही, ते घरी असेल घेऊन जाऊन ठेवायला लागेल परत। आणि जेवण ठीक होतं, म्हणजे भुर्जीमध्ये त्या लोकांनी कॉस्ट कटिंग केलेलं ते समोर दिसून येत होतं, कारण की अंडे खूप कमी होते आणि कांदे खूप जास्ती टाकलेले। मिसळ ठीक होतं, मिसळ उत्तम होतं, बाकी चाय तर अप्रतिमच बनवतोय ते लोक। बाकी बघूया आता निघतायत, किती वाजले, थांबा एक मिनिट, 10 वाजले, एक्झॅक्ट 10 वाजले, बघूया कधीपर्यंत जातोय। चला बायको भावांना बहिणींनो, 10:30ला आम्ही एक्झिट मारतोय, बघूया काय भेटलं तर दाखवतो। चला सगळ्यांचा फोटोशूट करून झालंय, आता निघतोय। निघालेत आम्ही घरासाठी, बघूया कधी पोहोचले वाजता, प्रॉपर वाजले 10:35 झालेत। घरी जायला 50 किलोमीटर अजून आहे आणि शिवलिंग करतात। जस्ट आता 2:20ला पोहोचलो आम्ही। मला वाटलं होतं आमचं, माझं कॅल्क्युलेशन होतं 2:20 पर्यंत पोहोचणार आणि पोहोचलो। घरी जातो, तो फ्रेश होतो आणि व्हिडिओ संपवतो घरी जाऊन। गेट रेडी विथ मी बघितलं होतं, आता गेट अनड्रेस विथ मी चालू करतो, मी काहीतरी नवीनच करतो। आणि पॅन्टचं हुक नाही बनलं, अरे यार भावाचा फोन माझ्याकडेच राहिला, संध्याकाळी एक्स्ट्रा फोन घेऊन गेलो काय उपयोगच नव्हता। आपल्या व्हिडिओचा टायटल आठवलं ना, गेट अनड्रेस विथ मी, म्हणजे माझ्यासोबत मागडे तेव्हा ना, आता चेंज टाकलेलं ते निघालच नाही। आंघोळ करून घेतोय एकदम चांगली गरम पाणीने आणि रिलॅक्स होतो थोडं। 2:30 वाजले, भूक तर लागली नाही एवढी, पण बघूया जेवण बनलं असेल तर जेवून झोपूया, नाही तर डायरेक्ट झोपूया, नाही तर झोप पुन्हा तर नाही। मी व्लॉग एडिट करायला घेतो। तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला भावांनो बहिणींनो बायको, हे कमेंट करून मला सांगा। त्यापर्यंत भेटूया आपण पुढच्या व्लॉग मध्ये। सी यू, बाबा मेरी जान, भेटूया। आय लव्ह यू, आय मिस यू, किस यू बायको सब।